गेल्या गेल्या 8 जुलैला 66वा वाढदिवस साजरा करत आहेत. नीतू कपूरने रुपेरी पडद्यावर दीर्घकाळ राज्य केले, पण हे यश मिळवणं त्यांच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. नीतू कपूरने फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक बड्या अभिनेत्यासोबत काम केलं आहे, पण इथे पोहोचण्याच्या तिच्या प्रवासात तिच्या आईची फार मोठी भूमिका आणि फार मोठे संघर्ष होता. नीतू कपूरच्या आईने वेश्यागृहातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं आणि त्या दोघींचे रहस्यमय कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहोत. वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं. ऋतू कपूरच्या आजीला आणि तिच्या नातेवाईकांना वेश्या व्यवसायात विकलं. हरजीत सिंग ही पंजाबी कुटुंबातील मुलगी होती. ती वयाच्या 10 वर्षाची असताना हरजीत सिंगच्या आई वडिलांचे निधन झालं. त्यानंतर नातेवाईकांनी 10 वर्षाच्या हरजीतला जबरदस्त मारहाण केली. नंतर तिला दिल्लीला नेऊन विकलं. वयाच्या 11व्या वर्षी हरजीत सिंग याच्या जीवाला कंटाळून तिथून पळून काढला. त्यावेळी तिला एका ड्रायव्हरने मदत करत आपल्या कारमध्ये बसवलं. तो दुसरा कोणी नसून लखनौचा प्रसिद्ध नवाब अमीउल्ला शेख होता. यांचं आधीच लग्न झालं होतं, पण त्याने तिला आसरा दिला. 4 वर्षांपासून नवाब शेखचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलीला हरजीतला घराबाहेर ढकलून दिलं. हरजीतला पुन्हा एकदा दारोदारी ठेच खाऊ लागली. त्यानंतर तिचं नशीब पुन्हा वेश्यात घेऊन गेलं. लखनौच्या जमाल खान या श्रीमंत माणसाने हरजीतला वेश्या व्यवसायात विकलं आणि पुन्हा तेच काम करण्यास भाग पडले. त्यामुळे तिने पळ काढला होता. वेश्यालयाचा दलाल फतेह सिंगने हरजीतशी लग्न केलं आणि त्यांची मुलगी झाली. लग्न आणि मुलगी झाल्यानंतरही तिच्या वाटेचं दुःख संपलं नव्हतं. वेश्यालयाच्या अटीनुसार तिला वेश्या व्यवसायातच काम करावं लागत होतं. हरजीतने मुलीचे नवी राजी सिंग केलं आणि राजी पुन्हा दुसरी कोणी नसून ती नीतू सिंगची आई होती. राजी सिंग आणि नीतू सिंग म्हणजे आताच्या नीतू कपूरची आई आणि मोठी राजी म्हणजे मोठी झाल्यावर तिच्यासोबतही तेच होऊ लागलं जे तिच्या आईसोबत व्हायचं. वयाच्या 14व्या वर्षापासून तिला या व्यवसायात ढकललं गेलं. राजी खूप महत्त्वाकांक्षी होती आणि तिला पुढे जायचं होतं. एक अभिनेत्री बनायचं तिचं स्वप्न होतं. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजी वयाच्या 22व्या वर्षी वेश्यालयातून पळून दिल्लीला गेली आणि वेश्या व्यवसायावरून पळाल्यानंतर ती एका गिरणीत काम करू लागली. मिलमध्ये त्यांचे दर्शन सिंग नावाच्या मुलाशी तिची ओळख झाली. हळूहळू दोघांचं प्रेम जुळलं. त्यानंतर लग्न केलं आणि लग्नाच्या 1 वर्षानंतर त्यांची मुलगी झाली. त्यांनी मुलीचं नाव हरनीत सिंग ठेवलं. ही मुलगी नंतर प्रसिद्ध अभिनेत्री नीतू सिंग म्हणून प्रसिद्ध झाली. हरनीत जेव्हा 5 वर्षाची झाली तेव्हा तिचे आई वडील तिच्यासोबत दिल्लीहून मुंबईला शिफ्ट झाले. इथे हरनीतला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देऊन राजी सिंगने पुन्हा अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तिने स्टुडिओला भेट द्यायला सुरुवात केली, पण प्रत्येक वेळी तिच्या पदरी निराशाच पडली. मग तिला समजलं की आता तिची अभिनेत्रीची बनण्याची वेळ निघून गेली आहे. त्यानंतर ती स्वतःसाठी नाही तर आपल्या मुलीसाठी काम शोधू लागली. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आणि राजश्री प्रोडक्शनच्या सूरज या चित्रपटासाठी कलाकार म्हणून हरनीत कौरची निवड करण्यात आली. फिल्म इंडस्ट्रीज हरनीत कौरला बेबी सोनिया हे नाव मिळालं. ही चित्रपट सुपरहिट झाला आणि 8 वर्षाच्या हरजीतला काम मिळू लागलं. बेबी सोनियाचा 10 लाख, दो दुनिया 4 आणि दो कालिया सारखे चित्रपट केले. अनेक चित्रपट हिट झाले. दो कालियामध्ये बेबी सोनियाने दुहेरी भूमिका साकारली होती आणि तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली. या चित्रपटातील बच्चे मन के सच्चे हे गाणे लता मंगेशकर यांनी गायलं होतं आणि आजही गाणे लोकांच्या मनावर आज घर करून आहेत. राजी सिंगला आपल्या मुलीला कोणत्याही किमतीत मोठी अभिनेत्री बनवायचं होतं. राजी यांना वाटलं की आपली मुलगी फक्त कलाकारच होईल, म्हणून तिने बेबी सोनियाला पंजाबमधील तिच्या गावी नेलं. राजी सिंगने तिने 3 वर्षांनंतर 1973 मध्ये आपल्या मुलीसह मुंबईत परतल्या आणि त्यांनी आपल्या मुलीचं नाव नीतू सिंग ठेवलं. नीतू सिंग आता खूपच सुंदर तरुणी झाली होती. आतापर्यंत लोक बेबी सोनियाला विसरले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा चित्रपटामध्ये काम शोधण्यास सुरुवात केली.
नीतू सिंगला रिक्षावाला नावाचा पहिला चित्रपट मिळाला. त्यानंतर रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होते. रिक्षावाला चित्रपट फ्लॉप झाला आणि फ्लॉप म्हणजेच इमेज बदलण्यासाठी आईने नीतू सिंगचे एक बोल्ड फोटोशूट केलं आणि नीतू सिंगचं बोल्ड फोटोशूट एक प्रसिद्ध मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालं. त्यानंतर एका चित्रपटात साईन करण्यासाठी नीतूंच्या मागे चित्रपट निर्मात्याची लाग लागली होती. आणि मात्र नीतू फक्त चित्रपटांनाच हो म्हणायची, ज्यासाठी तिची आई हो म्हणायची. 1973 मध्ये नीतू कपूर यादव की बारात हा चित्रपटात दिसली आणि चित्रपट सुपरहिट झाला. पण नीतू सिंगच्या करिअरला सुरुवात झाली. यानंतर नीतू सिंगची आणि ऋषी कपूर यांच्यासोबत भेट झाली आणि नीतू आणि ऋषी कपूर यांचा खेल में, दो दुनिया चार, दूसरा आदमी, रफू चक्कर, पत्नी और वो, झूठा कहेगा और अमर अकबर अँथोनी यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र आले, काम केलं. या दरम्यान त्यांचं प्रेम फुललं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस होती, पण नीतूच्या आईने या नात्याला विरोध केला होता. जेव्हा राजी सिंगला तिच्या ऋषी कपूरच्या अफेअरबद्दल कळलं, तेव्हा नीतूला मारहाण केली, कारण तो खूप संघर्ष करून इथपर्यंत पोहोचल्या होत्या. नीतूने लग्न करून इतर सुनाप्रमाणे गृहिणी व्हावं असं आईला वाटत नव्हतं. जेव्हा ऋषी कपूर आणि यांची नीतूला हात मागितला, तिच्या सोबत नेण्याचं वचन दिलं, तेव्हा आईने होकार दिला. 1980 मध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं आणि लग्नानंतर नीतूने चित्रपटात काम करणं बंद केलं. नीतू आणि ऋषी कपूरला मुलगी रिसिद्ध